नमस्कार. तर आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी पॉडकास्टमध्ये. तर आपला आजचा विशेष भाग आहे कोल्हापूर या शहरावर आधारित आहे. तर कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. केवळ हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान नाही, तर आधुनिकतेची झलक देखील दाखवते. चला तर मग कोल्हापूरच्या या सुंदर सफारीला सुरुवात करूया. तर कोल्हापूरचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. हे शहर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव आणि आदिलशाही या विविध राजवंशांच्या राजाखाली होते. तर कोल्हापूरचा इतिहास प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात विशेष उल्लेखनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला पन्हाळा येथे स्थित आहे. पन्हाळगडाच्या किल्ल्याची भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व आजही आपल्याला भूतकाळाच्या साक्षीदारांसारखी भासते. तर कोल्हापूर हे धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. येथील महालक्ष्मी मंदिर हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. देवी महालक्ष्मी, जी कोल्हापूरची कुलदैवता म्हणून ओळखली जाते, तिचे हे मंदिर महाराष्ट्रातील 6 शक्तिपीठांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती देखील जगप्रसिद्ध आहे. तर कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे येथेच खास आकर्षण आहेत. या मसालेदार आणि चविष्ट पदार्थांमुळे कोल्हापूरची खाद्यसंस्कृती विशेष ओळखली जाते. या व्यतिरिक्त कोल्हापुरी मिसळ, मटण आणि बरेच काही खाद्यप्रेमींना तृप्त करते. कोल्हापूरच्या रांगोळीच्या मिठाई, लाडू आणि चिवडा हे देखील खूप प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात देखील आघाडीवर आहे. येथे अनेक नामांकित शैक्षणिक संस्थान आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. औद्योगिकदृष्ट्या देखील कोल्हापूर प्रगतीच्या वाटेवर आहे. येथे अनेक लघुउद्योग आणि मोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यानंतर आपण बघूयात कोल्हापूरचा निसर्ग सौंदर्य कसं आहे. तर कोल्हापूरचे निसर्ग सौंदर्य देखील मनमोहक आहे. येथे अनेक जलाशय, धरणे आणि जलप्रपात आहे. रंकाळा तलाव, पन्हाळा, जवाहरलाल नेहरू उद्यान आणि नृसिंहवाडी येथे असलेले प्रेक्षणीय स्थळे निसर्गप्रेमींसाठी एक आनंददायी अनुभव आहेत. या ठिकाणांचे दर्शन घेऊन आपण निसर्गाच्या सानिध्यात रममाण होऊ शकतो. तर आता आपण बघूयात कोल्हापूरची कला आणि संस्कृती. तर कोल्हापूरची कला आणि संस्कृती देखील जगभरात प्रसिद्ध आहे. येथे कोल्हापुरी चप्पल, जरीकामाची साडी आणि कासकाठी या कला आजही लोकप्रिय आहेत. कोल्हापूरचा नाट्य परंपरा आणि संगीत कला देखील अत्यंत समृद्ध आहे. या ठिकाणी आयोजित होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोल्हापूरचा रंगमंच खूपच रंगलेला असतो. आता आपण बघूयात कोल्हापूरच्या महान व्यक्तिमत्वांचा गौरव. तर कोल्हापूरची भूमी अनेक महान व्यक्तिमत्वांची जन्मभूमी आहे. जसे की राजश्री शाहू महाराज, ज्यांनी समाज सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. याशिवाय लक्ष्मणराव किर्लोस्कर, ज्यांनी उद्योग जगतात महत्त्वपूर्ण काम केले, त्यांचा उल्लेख करावा लागेल. या सर्व व्यक्तिमत्वांमुळे कोल्हापूरचा मान महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात उंचावला आहे. तर कोल्हापूर हे शहर आपल्या सांस्कृतिक वारशाच्या अभिमानाने आणि आधुनिकतेच्या दिशेने प्रगती करत आहे. येथील विविधतेने भरलेले जीवन, समृद्ध इतिहास, धार्मिक महत्त्व, खाद्यसंस्कृती, शैक्षणिक
आणि औद्योगिक प्रगती, निसर्ग सौंदर्य, कला आणि संस्कृती आणि महान व्यक्तिमत्वांचा वारसा हे सर्व कोल्हापूरच्या भविष्यासाठी एक सकारात्मक संकेत आहेत. तर आजचा पॉडकास्ट आपण येथेच थांबूया. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तर कोल्हापूरच्या या सफरीत आपल्याला आनंद झाला असेल अशी आशा आहे. आपले अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.